Good morning to all. Today we will start with new paper, paper number 4, that is horticulture and gardening first. Okay. तर याच्यामध्ये टोटल 4 युनिट्स आहेत तुम्हाला. I will read the name of the unit. First unit is the introduction to horticulture. ओके, याच्यामध्ये तुम्हाला हॉर्टिकल्चर बद्दल सगळं इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट युनिट आहे ते म्हणजे प्रोपोगेशन प्रॅक्टिसेस. ओके, डिफरंट प्लांट प्रोपोगेशनचे जे काही टेक्निक्स आहेत तर ते कुठल्या कुठल्या टेक्निक्स बद्दल आपण यामध्ये कव्हर करायचं आहे सिलेबस. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिट नंबर 3 मॅन्युअर फर्टिलायझर अँड डिसीजेस. ओके, त्यानंतर युनिट नंबर 4 आहे गार्डन ऑपरेशन फॉर हॉर्टिकल्चर. तर अशा पद्धतीनं टोटल 4 युनिट्स आहेत. हे टोटल 4 युनिट्स हे मीच कव्हर करणार आहे. तर फर्स्ट युनिट that is unit number 1, that is introduction to horticulture. Okay, we will start with this unit with the first point, that is definition of horticulture, importance and objectives of horticulture, and last one is the branches of horticulture. Okay, तर एवढे पॉइंट्स आज आपण कव्हर करूया. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी what is meant by horticulture. Okay, how the horticulture world derived. ओके, तर पहिल्यांदा आपण ह्याचं मीनिंग बघूया. हॉर्टिकल्चर म्हणजे काय. ओके, तर हॉर्टिकल्चर हे शब्द कसं ओरिजिन झालेलं आहे. द वर्ड हॉर्टिकल्चर इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ल्ड. ओके, हॉर्टिकल्चर हे जे वर्ड आहे हे लॅटिन वर्ल्ड पासून डिराइव्ह झालेलं आहे. त्याच्यापासून तर लॅटिनमध्ये हॉर्टस. ओके, हॉर्टस मीन्स गार्डन. ओके, हॉर्टस म्हणजे काय गार्डन, आणि कोलेरो मीन्स टू कल्टिवेट म्हणजे गार्डनचं कल्टिवेशन करणे इन शॉर्टमध्ये. तर त्याचं म्हणजेच हॉर्टिकल्चर. ओके, बट हॉर्टिकल्चरमध्ये नंतरनं काय केलं लोकांनी, त्याचं ब्रॉड कन्सेप्ट बनवलं. त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग सम कॅश क्रॉपसुद्धा घेतलं, ऑर्नामेंटल प्लांट, ऑर्नामेंटल फ्लावरिंग प्लांटसुद्धा त्यामध्ये इन्क्लूड केलं. ओके, मग ते काय झालं, एक जनरल टर्म, इट कवर्स ऑल फॉर्म ऑफ द गार्डन मॅनेजमेंट. ओके, हे तर आहेच, याच्या गार्डन कल्टिवेशन तर करायचं आहे की गार्डन कल्टिवेशन करताना त्याच्यामध्ये मॅनेजमेंट आला. ओके, सगळ्या गोष्टी आल्या गार्डनबद्दल रिलेटेड टू द गार्डन. बट इन ऑर्डिनरी इट रेफर्स टू द इंटेन्सिव्ह कमर्शियल प्रोडक्शन. ओके, ह्याच्यामध्ये कमर्शियल प्रोडक्शनमध्ये सगळ्या गोष्टी आल्या की इन्क्लुडिंग कॅश क्रॉप. ओके, म्हणजे त्यामध्ये आपण 1 बाय 1 बघणार आहोत कुठले कुठले कमर्शियल प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये. म्हणजे जे ॲग्रिकल्चरल जे प्लांट्स आहेत ते सुद्धा ह्याच्यामध्ये थोडंफार इन्क्लूड केलं. ओके, ते म्हणजे ह्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर. ओके, लक्षात ठेवा हॉर्टिकल्चर हे ग्रीक वर्ड लॅटिन वर्ड पासून ओरिजिन झालेलं आहे. हॉर्टस म्हणजे गार्डन, कोलेरो मीन्स टू कल्टिवेट म्हणजे गार्डनचं कल्टिवेशन करणे. ओके, इन शॉर्टमध्ये. ओके, बट हॉर्टिकल्चर इज द सायन्स अँड आर्ट्स ऑफ डेव्हलपमेंट. ओके, हे काय आहे, सायन्स आणि आर्ट ऑफ डेव्हलपमेंट विच इज सस्टेनेबल प्रोडक्शन. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत प्रोडक्शन. शाश्वत सस्टेनेबल म्हणजे काय की ह्या जनरेशनला सुद्धा त्या प्लांटचं यूज करायचं आणि नेक्स्ट जनरेशनला सुद्धा ते प्लांट यूज करण्यासाठी ते प्लांट सस्टेनेबली काय करायचं, त्याचं प्रोडक्शन करायचं. म्हणजे कुठल्याही इन्व्हायरमेंटल मध्ये जे काही दुसरे ऑर्गॅनिझम्स आहेत, ओके, त्यांना हार्म करायचं नाही. फॉर एक्झाम्पल आपण पेस्टिसाइड यूज करतो, ते पेस्टिसाइड्स जे काही चांगले फेवरेबल इन्सेक्ट आहेत, पेस्ट आहेत, त्यांना सुद्धा आपण मारतो. ओके, मग तसं करायचं नाही. आपल्याला नॅचरल वे ऑफ कंट्रोलिंग पेस्टिसाइड्स आपल्याला यूज करायचं आहे. ओके, मग त्याला म्हणायचं सस्टेनेबल प्रोडक्शन. म्हणजे जे काही आपण आता आंबा लागवड करायचं आपल्याला, फॉर एक्झाम्पल मँगो कल्टिवेशन करायचं आहे किंवा कॅशनट आपल्याला कल्टिवेशन करायचं आहे. मग मँगोवरती ग्रो करणारे मँगोवरचे जे पेस्ट आहे त्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण पेस्टिसाइड यूज करतो. पण ते पेस्टिसाइड हे नॅचरल पेस्टिसाइड असलं पाहिजे, केमिकल नको. ओके, मग असे जे प्रोडक्शन आहे तुमचं फ्लावर असेल, फ्रुट्स असतील, ओके, बाकीच्या पण काही प्लांट्स असतील गार्डनच्या वगैरे, तर ते सस्टेनेबली आपल्याला काय करायचं आहे, प्रोडक्शन करायचं आहे. ओके, तर मार्केटिंग करायचं त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे हॉर्टिकल्चरमध्ये काय असतो, डेव्हलपमेंट आहे. ओके, सायन्स अँड आर्ट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ डिफरंट प्लांट्स, सस्टेनेबल प्रोडक्शन आहे त्यांचं. त्यानंतर त्यांचं मार्केटिंग आहे. प्रोडक्शन केल्यानंतर नेक्स्ट स्टेप येतो मार्केटिंग त्याचं. अँड यूज ऑफ हाय व्हॅल्यू अँड इंटेन्सिव्हली कल्टिवेटेड फूड अँड ऑर्नामेंटल प्लांट्स. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळे आले म्हणजे फूड म्हणजे जे फूड क्रॉप्स आहेत. ओके, व्हेजिटेबल्स असतील, त्याच्यामध्ये फ्रूट्स असतील फूडमध्ये, त्यानंतर ऑर्नामेंटल प्लांट्स असतील. तर हे फूड आणि ऑर्नामेंटल प्लांट्स काय करायचं आपल्याला डेव्हलपमेंट, सस्टेनेबल प्रोडक्शन, मार्केटिंग आणि त्याचं प्रोडक्शन करायचं, हाय व्हॅल्यू त्याचं डेव्हलप करायचं, ते म्हणजे हॉर्टिकल्चर. ओके, नेक्स्ट पॉईंट, हॉर्टिकल्चर क्रॉप्स आर डायव्हर्स. ओके, हे काय ते वेगवेगळ्या डायव्हर्स क्रॉप आहेत. ओके, ऑर्नामेंटल फूड क्रॉपमध्ये फूड जे आहे
मग त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स आले, त्यानंतर फ्रूट्स आले, परत व्हेजिटेबल्समध्ये नंबर ऑफ व्हेजिटेबल्स, फ्रूट्समध्ये नंबर ऑफ डिफरंट टाईप ऑफ व्हेजिटेबल, ट्रॉपिकल, सब ट्रॉपिकल, टेम्परेट फ्रूट्स, हे सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये आल्या. म्हणून त्याला काय म्हटलेले, डायव्हर्स. ओके, ह्याच्यामध्ये डायव्हर्स क्रॉप त्याच्यामध्ये कव्हर केला जातो, त्यामध्ये मेडिसिनल क्रॉपसुद्धा घेतला जातो, ऑरोमॅटिक प्लांटसुद्धा ह्याच्यामध्ये घेतला जातो, स्पायसेस ह्याच्यामध्ये कव्हर केला जातो हॉर्टिकल्चरमध्ये. ओके, सगळ्या गोष्टीचं म्हणून त्याला म्हटलेलं आहे डायव्हर्स टाईप क्रॉप. दे इन्क्लूड ॲन्युअल अँड पेरेनियल स्पेसीज. ॲन्युअल म्हणजे ज्याचं लाईफ सायकल एका वर्षामध्ये कंप्लीट होती. ओके, त्याला म्हणायचं ॲन्युअल. व्हेजिटेबल्स असतील, त्यानंतर पेरेनियल, फॉर एक्झाम्पल मँगो असेल, कॅशनट असतील, हे वर्षानुवर्ष आपल्याला फ्रूट्स देतात, पेरेनियल स्पेसीज झाल्या. ओके, डेलिशियस फ्रूट्स. ओके, डेलिशियस अशा फ्रूट्स, व्हेजिटेबल्स असतील तुमच्या. त्यानंतर ना डेकोरेटिव्ह इंडोर अँड लँडस्केप प्लांट. ओके, जे काही इंडोर आणि लँडस्केप जे प्लांट्स आहेत, लॉन असेल तुमचे, इंडोर जे प्लांट्स आहेत, डिफरंट टाईपचे प्लांट्स. ओके, ते तर अशा जे प्लांट्स आहेत, तर त्या प्लांट्सचं काय करायचं, कल्टिवेशन करायचं. ओके, त्याचं काय मॅनेजमेंट करायचं, त्यांचं कल्टिवेशन सस्टेनेबली करायचं, ते म्हणजे काय, हॉर्टिकल्चर. ओके, तर नेक्स्ट पॉईंट दॅट इज आपण म्हणजे बघूया आता. नेक्स्ट इज द इम्पॉर्टन्स अँड सिग्निफिकन्स ऑफ द हॉर्टिकल्चर. ओके, तर हॉर्टिकल्चरचं काय सिग्निफिकन्स आहे. फर्स्ट वी हॅव सीन दी डेफिनेशन. ओके, पहिल्यांदा आपण डेफिनेशन बघितलं. ओके, नेक्स्ट आपल्याला पार्ट बघायचं त्याचं सिग्निफिकन्स काय, इम्पॉर्टन्स काय हॉर्टिकल्चरचं, किंवा ऑब्जेक्टिव्ह काय त्यांच्या हॉर्टिकल्चर स्टडी करण्यामागचं. फर्स्ट इज टू प्रमोट दी प्रोफेशन ऑफ हॉर्टिकल्चर अँड प्रोफेशनलिझम ऑफ दोज वर्किंग इन द इंडस्ट्री. ओके, काय करायचं, पहिल्यांदा हॉर्टिकल्चर स्टडी करून काय करायचं की त्यामध्ये जे प्रोफेशनल लोक आहेत, ते प्रोफेशनल लोकांना काय करायचं, हॉर्टिकल्चरबद्दल प्रोमोट करायचे की तुम्ही हे काम करा. फॉर एक्झाम्पल एखादं काही सायंटिस्ट लोक असतील, ते मँगोच्या नवीन नवीन व्हरायटी जर डेव्हलप करत असतील किंवा फ्लावरच्या नवीन नवीन व्हरायटी जर डेव्हलप करत असतील, तर त्यांना प्रमोट करायचं, त्यांना ग्रँट द्यायचं, त्यांना त्यांना वेगवेगळ्या फंडिंग प्रोव्हाइड करायचं. हे गव्हर्नमेंट वगैरे करतो. ओके, तर असे जे प्रोफेशनल लोक आहेत त्यांना काय करायचं, प्रमोट करायचं, आणि प्रोफेशनलिझम ऑफ दोज वर्किंग इन द इंडस्ट्री. ओके, तर त्यांच्यामध्ये प्रमोट करायचं त्यांचे जे आहेत स्किल आहेत त्यांना. नेक्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय हॉर्टिकल्चरचं, टू ॲक्ट ॲज अ ऑथॉरिटेटिव्ह बॉडी. ओके, हे सगळ्यात खूप महत्त्वाचं आहे. ओके, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन हे गव्हर्नमेंटची जी आहे जे मिशन आहे, ओके, हे गव्हर्नमेंट थ्रू रन केलं जातं. त्यामध्ये नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन थ्रू वेगवेगळ्या कॅश क्रॉप, जे फ्रूट क्रॉप आहेत, त्यानंतर मेडिसिनल प्लांट आहे, अरोमॅटिक क्रॉप आहेत, हे शेतकरी लोकांना कल्टिवेशन करण्यासाठी ते काय करतो, प्रमोशन करतो, आणि त्यांना काही फंड पण देतो. ओके, ॲप्लिकेशन केल्यानंतर ना. ओके, हे खूप महत्त्वाचं आहे. मग ते काय आहे, एक ऑथॉरिटी बॉडी आहे नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन. ओके, हे ऑथॉरिटी बॉडी म्हणून काम करायचं, कन्सल्टिंग विथ गव्हर्नमेंटला. आता नॅशनल हे ऑथॉरिटी जे बॉडी आहे ह्याच्यामध्ये सायंटिस्ट लोक असतात की जे हॉर्टिकल्चरमध्ये वेगवेगळ्या फील्डमधले काम केलेले. मग ते काय करतो, गव्हर्नमेंटला काय करतो, कन्सल्ट करतो की आपल्या इंडियामध्ये ते पहिल्यांदा स्टडी केलं जातं ओव्हरऑल जॉग्राफीचं. मग इंडियामध्ये कुठले कॅश क्रॉप कुठल्या जॉग्राफिकल रिजनमध्ये येतो, मग त्या तिथल्या शेतकरी लोकांना प्रमोट करण्यासाठी गव्हर्नमेंटनी काय पावलं उचललं पाहिजे, गव्हर्नमेंटनी शेतकऱ्यांना काय मदत केलं पाहिजे, ह्याबद्दल काय करतो, हे ऑथॉरिटी बॉडी कन्सल्ट करतो गव्हर्नमेंटला. ओके, अँड अदर पॉलिसी मेकिंग बॉडीज ऑन मॅटर ऑफ इंटरेस्ट अँड कन्सर्न टू प्रोफेशनल हॉर्टिकल्चरिस्ट. ओके, म्हणजे हॉर्टिकल्चरिस्टला सुद्धा ते काय करतो, प्रमोट करतो. टू कॉन्फर रिकग्नाइज स्टेटस अपॉन प्रोफेशनली क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स्ड हॉर्टिकल्चरिस्ट. ओके, ह्या नेक्स्ट काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. नेक्स्ट इज टू प्रमोट एज्युकेशनल अँड ट्रेनिंग ऑपॉर्च्युनिटी अँड एनकरेज द डेव्हलपमेंट ऑफ ऑल द डिसिप्लिन विदिन द हॉर्टिकल्चर. म्हणजे काय, हॉर्टिकल्चर रिलेटेड जेवढे काही एज्युकेशनल आहे, म्हणजे त्यांना ट्रेनिंग देणे. ओके, फॉर एक्झाम्पल असे गव्हर्नमेंट काय करतो, वर्कशॉप लावतो वेगवेगळ्या गावाचं. ओके, लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करणे, काजू लागवड कशी करावी, त्यांना मॅक्झिमम काजू लागवड छोट्याशा जागेमध्ये कसं करता येईल ह्याच्याबद्दल सगळ्या लोकांना काय करायचं, एज्युकेट करणे. ओके, प्रमोट करणे किंवा ट्रेनिंग देणे त्यांना, आणि त्यांना एनकरेज करणे, डेव्हलपमेंट ऑफ ऑल द डिसिप्लिन विदिन द हॉर्टिकल्चर. हे नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह. नेक्स्ट आहे टू कोऑपरेट विथ अदर बॉडीज ऑन मॅटर ऑफ कॉमन कन्सर्न. ओके, कॉमन कन्सर्नवरती जे काही आहे त्याच्याबद्दल कोऑपरेट करणे, म्हणजे ह्यांच्या ऑथॉरिटी बॉडीमध्ये वगैरे. मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की लोकांमध्ये त्याचा अवेअरनेस करणे. ओके, नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह हॉर्टिकल्चरचं, टू डिसिमिनेट इन्फॉर्मेशन ऑन मॅटर अफेक्टिंग द प्रोफेशन. ओके, टू डिसिमिनेट इन्फॉर्मेशन ऑन मॅटर अफेक्टिंग द प्रोफेशनल. ओके, जे प्रोफेशनल वरती काय बाधा येणार नाही हॉर्टिकल्चर लोकांवरती, तर असे इन्फॉर्मेशन काय करणे, डिलीट करणे, चुकीचं माहिती.
नंतर प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी टू फॉर डिस्कशन अमॉंग हॉर्टिकल्चरिस्ट थ्रू द वेबसाईट. ओके, त्यानंतर पब्लिकेशन, कॉन्फरन्सेस, सेमिनार आणि लेक्चर. म्हणजेच काय की आता वेगवेगळ्या फील्डमध्ये आता महाराष्ट्रामध्ये ग्रेप्स चांगला येतो. ओके, त्यानंतर डाळिंबसुद्धा चांगला येतो. मग नॅशनल ग्रेप रिसर्च इन्स्टिट्यूट आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर. त्यानंतर लिची हे नॉर्थ इंडियामध्ये येतं. मग लिचीवरती रिसर्च करणारं इन्स्टिट्यूट नॉर्थ इंडियामध्ये असतं. मग असे लिची, ग्रेप्स आहे. त्यानंतर साऊथमध्ये कोकोनट रिसर्च इन्स्टिट्यूट चांगले आहेत, मोठमोठे नॅशनल लेवलच्या. ओके, मग ज्या रिजनमध्ये कुठलं पीक चांगलं येतो ते पिकावरती रिसर्च करणारं इन्स्टिट्यूट त्या रिजनमध्ये आहे. मग असे वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत देशामधले वेगवेगळे क्रॉपवरती काम करणारे, तर त्यांच्यामध्ये काय करायचं, कनेक्टिव्हिटी, इन्फॉर्मेशन एकमेकाला ट्रान्सफर करायचं थ्रू वेबसाईट. त्यांचं पब्लिकेशन, जर्नलमध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय केलं तर पब्लिश केला जातो. त्यानंतर कॉन्फरन्स जर तुम्ही घेतला की वेगवेगळे सायंटिस्ट वेगळ्या रिजनमधले एकत्रित येतात आणि त्याच्यावरती चर्चा होती. म्हणजे अशा पद्धतीचं क्रॉप घेतलं की एवढा उत्पन्न आपल्याला मिळतो. ओके, त्याचे बेनिफिट्स हे आहेत. त्याच्यावरती पेस्ट आपण अशा नॅचरल पद्धतीनं आपण काय करू शकतो, कंट्रोल करू शकतो. म्हणजे कॉन्फरन्समध्ये एकत्रित आल्यानंतर ना त्यांचं जे माहितीचं देवाणघेवाण जी आहे ते होती सेमिनारमध्ये किंवा लेक्चर वगैरे ठेवल्यानंतर. ओके, हे गोष्टीला काय करायचं, प्रमोट करायचं. सेमिनार, कॉन्फरन्स आणि वर्कशॉप, वेबसाईट जे डाटा आहे ते पब्लिश करण्यासाठी. ओके, तर हे काय आहे त्यांची ऑब्जेक्टिव्ह आहे हॉर्टिकल्चर. नेक्स्ट, टू प्रमोट द इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर इन फूड अँड ऑर्नामेंटल प्लांट प्रोडक्शन. ओके, फूड जे ऑर्नामेंटल प्लांट प्रोडक्शनना प्रमोट करणे. प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट ऑफन इन अ रुरल एरिया. ओके, सपोज गव्हर्नमेंटने सपोज एखाद्या शेतकऱ्याला डाळिंब लागवडीसाठी ग्रँट सबमिशन केलं किंवा त्याला ग्रीन हाऊस बांधण्यासाठी गव्हर्नमेंटने मदत केलं, सबसिडीज वगैरे दिला. मग ते त्या ठिकाणी सपोज ग्रीन हाऊस जर बांधलं की 10 लोकांना त्या ठिकाणी काय मिळतो, रोजगार मिळतो. म्हणजे त्याचं काय, प्रोव्हाइडिंग एम्प्लॉयमेंट फॉर द रुरल एरिया, ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्माण करणे. इम्प्रूव्हिंग द एन्व्हायरमेंट. ओके, तुम्ही त्या ठिकाणी सपोज मुरमाड जमीन असेल, काहीच नाही सुरुवातीला त्या ठिकाणी, मग अशा रिजनमध्ये तुम्ही जर कमी पाणी लागणारं जर एखादं फ्रूट क्रॉप घेतलं, फॉर एक्झाम्पल सीताफळ घेतलं किंवा ॲपल बोर लावलं, कमी पाणी लागतो, तर अशा क्रॉप तिथं काय होतं, झाडं लावले की तिथले जे एन्व्हायरमेंट आहे ते इम्प्रूव्ह होते. ओके, त्या एन्व्हायरमेंट तिथलं जे क्लायमॅटिक कंडिशन आहे ते कूल होतं झाड लावल्यानंतर. तिथं ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं येतो. काही बर्ड्स येतात व्हिजिट करण्यासाठी. ओके, ग्रीनरी वाढल्यामुळं. तर ओव्हरऑल काय होतो, हॉर्टिकल्चर क्रॉप कल्टिवेशन केल्यानंतर एन्व्हायरमेंटमध्ये काय होतं, इम्प्रूव्हमेंट होते. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टन्स काय आहे, क्रिएटिंग अँड मॅनेजिंग व्हॅल्युएबल स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन फॅसिलिटी. हे एक आहे ऑब्जेक्टिव्ह ॲज वन ऑफ द मेन लिजर पर्स्युट ऑफ गार्डनिंग. म्हणजे सपोज एखाद्या ठिकाणी गार्डन वगैरे डेव्हलप करत असेल तर ते गार्डनिंग डेव्हलप करण्यासाठी त्या ठिकाणी मदत करणे. ओके, तर वन बाय वन आपण बघूया की हॉर्टिकल्चर मध्ये कुठले कुठले नेक्स्ट पॉईंट आहेत ते ब्रांचेस कुठले कुठले आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, आत्ता आपण बघितलं इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, तर हॉर्टिकल्चर इज अ वाईड फील्ड अँड इन्क्लूड अ ग्रेट व्हरायटी अँड डायव्हर्सिटी ऑफ क्रॉप. आपण फर्स्ट ह्याच्यामध्ये बघितलं की हॉर्टिकल्चरमध्ये वेगवेगळ्या डायव्हर्स क्रॉप आपण कव्हर केला जातो. वेगवेगळ्या त्याच्यामध्ये स्पाइस आपण वन बाय वन बघूया स्पाइस कुठले कुठले आहेत ते. ओके, 1-2 मिनिट इरेजरनं आपण हे कट करूया. ओके, हां, डायव्हर्सिटी ऑफ क्रॉप त्यामध्ये घेतला जातो. त्यानंतर द सायन्स ऑफ हॉर्टिकल्चर कॅन बी डिवायडेड इंटू सेव्हरल ब्रांचेस डिपेंडिंग अपॉन द क्रॉप. ओके, आता क्रॉपवरनं त्याच्यामध्ये वेगवेगळे काय आहेत हॉर्टिकल्चरमध्ये ब्रांचेस आहेत. ओके, आता फॉर एक्झाम्पल फर्स्ट ब्रांचेस कुठले आहेत, आता आपण बघतोय ब्रांचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, तर फर्स्ट ब्रांच आहे ते म्हणजे पोमोलॉजी. ओके, पोमोलॉजी म्हणजे काय, विच रेफर्स टू द कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप. ओके, फ्रूट क्रॉप जे केलं जातो. ओके, त्यांच्या फ्रूट क्रॉपमध्ये सगळ्या पद्धतीचं राईट फ्रॉम देअर लँड सिलेक्शन टू देअर मार्केटिंगपर्यंत. ओके, ह्यांचं सगळं जे कल्टिवेशन आहे. ओके, सॉईल कसं पाहिजे, पीएच किती पाहिजे, वॉटर किती पाहिजे, फर्टिलायझर कुठले पाहिजेत त्याला ग्रो करण्यासाठी. ओके, त्यानंतरनं प्लांटेशन केअर कसं केलं पाहिजे ते ग्रो करण्यासाठी. ओके, फ्लावर कसं घ्यायचं, फ्रुटिंग मॅक्झिमम कसं घ्यायचं, सगळ्या गोष्टी इन डिटेल रिगार्डिंग टू फ्रूट क्रॉप. ओके, त्यांचं मार्केटिंग, त्याचं स्टोरेज, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे पोमोलॉजीमध्ये काय केला जातो, स्टडी केला जातो. ओके, पोमोलॉजी म्हणजे कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप. ओके, नेक्स्ट इज द ओलेरिकल्चर. ओलेरिकल्चर मीन्स कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल्स. सगळ्या गोष्टी आल्या व्हेजिटेबलचं. ओके, जसं की पोमोलॉजीमध्ये आपण वन बाय वन याचं डिटेल आपण स्टडी करणार आहोत. ओके, नेक्स्ट ब्रांचेस आहे ते म्हणजे फ्लोरिकल्चर. फ्लोरी म्हणजे फ्लावर, कल्टिवेशन ऑफ फ्लावर क्रॉप. ओके, त्यानंतर प्लांटेशन क्रॉप.
प्लांटेशन क्रॉप म्हणजे काय की ज्या प्लांटपासून ओके झाडं लावायचे पण त्या झाडापासून आपल्याला काही फ्रुट्स मिळत असतील. ओके फॉर एक्झाम्पल कोकोनट आहे, अरेका नट, सुपारी आहे, रबर आहे, कॉफी आहे, हे काय ते सगळे झाडं आहेत. बट ते क्रॉप प्लांटेशन केल्यानंतर आपल्याला त्यांच्यापासून उत्पन्न मिळतो, त्याला म्हणायचं प्लांटेशन क्रॉप. हा एक हॉर्टिकल्चरचा काय ब्रँच आहे. नेक्स्ट आहे स्पायसेस क्रॉप, सगळ्या मसाल्याचे पदार्थ लागवड करणे. ओके सगळ्या त्याच्यामध्ये कार्डेमम आलं, विलायची, पेपर आहे, नटमेग आहे, ओके सगळ्या गोष्टी आल्या, जायफळ हे ते सगळं. नेक्स्ट आहे मेडिसिनल अँड अरोमॅटिक क्रॉप. ओके मग ह्याच्यामध्ये जेवढे काही मेडिसिनल क्रॉप असतील, अलोवेरा असेल, अश्वगंधा असेल, शतावरी असेल, ओके डिफरंट ॲरोमॅटिक क्रॉप असेल. ओके ॲरोमॅटिक जे काही प्लांट्स आहेत, पेपर असतील, पेपरमिंट वगैरे सगळ्या जे काही ॲरोमॅटिक क्रॉप्स आहेत. ओके गवती चहा आहे, ॲरोमॅटिक क्रॉप आहेत, तर ॲरोमॅटिक क्रॉपचं सुद्धा कल्टिवेशन करणं. ओके नेक्स्ट ब्रँचेस आहे ते म्हणजे पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. आता हे सगळं तुम्ही कल्टिवेशन करता आणि ते काय करता आपण लास्टली ते हार्वेस्ट करतो, गोळा ओके कलेक्ट करतो. आणि कलेक्ट केल्यानंतर जे पुढचं आहे प्रोसेसिंग, सगळं मार्केटिंग वगैरे, त्याला ट्रान्सपोर्टेशन, स्टोरेज, ह्या सगळ्या जे आहेत त्याला म्हणायचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे हार्वेस्ट केल्यानंतरची नेक्स्ट स्टेज त्याला म्हणायचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. इट डील्स विथ द पोस्ट हार्वेस्ट हँडलिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, स्टोरेज, प्रोसेसिंग, व्हॅल्यू ॲडिशन, मार्केटिंग. ओके हॉर्टिकल्चर क्रॉप व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे त्यांचं जे प्रोडक्ट आहे, फॉर एक्झाम्पल टोमॅटो तुम्ही कलेक्ट केलं की त्याच्यापासून आपल्याला केचप वगैरे बनवता येतो. ओके ओके अशा पद्धतीचं. किंवा तुम्ही आंबा कलेक्ट केला की त्याच्यापासून रस तयार करून ते आपल्याला हवाबंद डब्यामध्ये पॅकेजिंग करून त्याला विकता येतो, त्याला म्हणायचं व्हॅल्यू ॲडिशन. मँगोपासून ज्यूस बनवून त्याला आपण पल्प बनवून ते आपण विकू शकतो, व्हॅल्यू ॲडिशन. ओके तर अशा पद्धतीचं आपण वेगवेगळे प्रोसेस जे करतो हार्वेस्ट केल्यानंतरनं त्याला म्हणायचं पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी. लास्ट आहे प्लांट प्रोपोगेशन. ओके हे ब्रँचेस जे आहे ते लास्टचं ते म्हणजे डील्स विथ द प्रोपोगेशन ऑफ प्लांट. म्हणजे प्लांट कसं प्रोपोगेशन करायचं, व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन करायचं का त्याला ग्राफ्टिंग थ्रू करायचं, ओके का सीड्स थ्रू प्रोपोगेशन करायचं, हे जे काही आहे म्हणजे झाड कसं झाडाचं लागवड कसं करायचं, आयदर थ्रू कटिंग, व्हेजिटेटिव्ह कटिंग, आयदर थ्रू ग्राफ्टिंग. ओके म्हणजे त्याला वेगवेगळ्या बडिंग ग्राफ्टिंग जे मेथड्स आहेत त्याच्यामधून करायचं का सीडपासून, हे जे काही टेक्निक्स आहेत. ओके त्याला म्हणायचं प्लांट प्रोपोगेशन. ओके तर हे काय आहेत, हे डिफरंट ब्रँचेस ऑफ हॉर्टिकल्चर. फर्स्ट आहे पोमॉलॉजी बघितलं, सेकंड ऑलरिकल्चर म्हणजे काय बघितलं, थर्ड आहे फ्लोरिकल्चर. ओके प्लांटेशन क्रॉप, त्यानंतर स्पायसेस क्रॉप, मेडिसिनल अँड अरोमॅटिक क्रॉप, पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, अँड लास्ट वन इज द प्लांट प्रोपोगेशन. दीज आर दी ब्रँचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके लेट्स सी आता आपण बघूया वन बाय वन. फर्स्ट पोमॉलॉजी म्हणजे कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप. ओके आता फ्रूट क्रॉप म्हणजे पोमॉलॉजी. ओके आता आपण लास्टमध्ये बघितलं की पोमॉलॉजी मीन्स कल्टिवेशन ऑफ फ्रूट क्रॉप. ओके इंडिया इज सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ फ्रूट आफ्टर ब्राझील. ओके ब्राझील नंतरनं इंडियामध्ये सगळ्यात जास्त डायव्हर्सिटीच्या फ्रूट कल्टिवेशन केला जातो. ओके ग्रेप्स आहे, पोमग्रेनेट आहे, पायनॅपल आहे, ओके ऑरेंज आहेत, ओके किवी सुद्धा लागवड केला जातो. ओके सिट्रस आहे, ओके ड्रॅगन फ्रूट सुद्धा आता लोक कल्टिवेट करायला लागलेत. ओके अशा वेगवेगळ्या टाईपचे फ्रूट्स काय आहेत, हे इडिबल फ्रूट्स आपण कल्टिवेट करतो. ओके नंतर लार्ज व्हरायटी ऑफ फ्रूट्स क्रॉप्स आर ग्रोन इन इंडिया. मँगो आहे, बनाना, सिट्रस, पपाया, गोवा, पायनॅपल, सॅपोटा, जॅकफ्रूट, लिची, ग्रेप्स. ओके लिची हे नॉर्थ इंडियामध्ये केला जातो. ग्रेप आहे, ॲपल आहे, ॲपल सुद्धा नॉर्थ इंडियामध्ये. पियर, पीच, प्लम, वॉलनट हे सगळे जरा नॉर्थ इंडियामधले आहेत हे सगळे. ओके हे काय आहेत, हे इम्पॉर्टंट फ्रूट्स क्रॉप आहेत इंडियामधले. इंडिया अकाउंट फॉर 10% ऑफ टोटल वर्ल्ड प्रोडक्शन ऑफ फ्रूट. म्हणजे जगामध्ये जेवढी फ्रूट क्रॉप होती त्यातले 10% हे प्रोडक्शन हे इंडियामध्ये होते. इट लीड द वर्ल्ड इन प्रोडक्शन ऑफ मँगो, बनाना, सॅपोटा म्हणजे चिक्कू, ॲसिड लाईम म्हणजे ऑरेंज तुमचं संत्रा, मोसंबी सगळे असेल त्यामध्ये. ओके रिकग्नाइज हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी इन द ग्रेप्स, सगळ्यात महत्त्वाचं. ओके द्राक्षे सगळ्यात जास्त प्रोडक्शन आपल्या इंडियामध्ये होतो जगामध्ये. द लिडिंग फ्रूट ग्रोईंग स्टेटस इज महाराष्ट्र. सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा मोसंबी, नागपूरची संत्रा जी आहे नागपूरमध्ये एकदम फेमस आहे. ओके त्यानंतर द्राक्षामध्ये नाशिक जे जिल्हा आहे नाशिक फेमस आहे. त्यानंतर त्या खालोखाल तुमचं सोलापूर, सांगली, सातारा ओके हे जिल्हे फेमस आहेत. त्यानंतर कर्नाटका, नंतर आंध्र प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश हे काय हे लिडिंग स्टेट आहेत फ्रूटमध्ये कल्टिवेशन करण्यासाठी. कर्नाटकामध्ये मँगो कल्टिवेशन जास्त केला जातो. ओके आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा मँगो आहे. बिहारमध्ये सुद्धा जे सीताफळ वगैरे आहे ते जास्त केलं जातो. ओके त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अजून एक म्हणजे ते केळी लागवड सगळ्यात जास्त म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये केला जातो. ओके त्याखालोखाल उत्तर प्रदेश. तर हे काय आहेत, हे इंडियामधले हे लिडिंग स्टेट्स आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये फ्रूट क्रॉप जास्त पद्धतीनं कल्टिवेट केला जातो.
ओके. तर फर्स्ट ब्रँचेस बघितलं ते म्हणजे फ्रूट क्रॉप, दॅट इज पोमोलॉजी. ओके. सेकंड ब्रँच इज द ओलरीकल्चर. ओलरीकल्चर मीन्स कल्टिवेशन ऑफ व्हेजिटेबल क्रॉप्स. जे काही डिफरंट टाईपचे व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत, कॅरट, ओके, ह्याच्यामध्ये परत व्हेजिटेबल क्रॉपमध्ये डिफरंट आहेत. ओके. लिफी व्हेजिटेबल्स, त्यानंतर फ्रूट व्हेजिटेबल्स, ओके, रूट व्हेजिटेबल्स, ओके, की जे आपण रूट म्हणून यूज करतो, जे लीफ म्हणून व्हेजिटेबल, पालक असेल आपण लीफ यूज करतो, ज्याचं फ्रूट, आता कॅप्सिकम त्याचं फ्रूट यूज करतो. ओके. असे वेगवेगळ्या टाईपचे परत व्हेजिटेबलमध्ये प्रकार आहेत. ओके. जस्ट आपल्याला एवढंच कव्हर करायचं की ओलेरी म्हणजे व्हेजिटेबल क्रॉप. मोर दॅन 40 डिफरंट व्हेजिटेबल बिलॉंगिंग टू सोलॅनेसी. सोलॅनेसीमध्ये जास्त म्हणजे वांगी आहे, ओके, टोमॅटो आहे, मिरची आहे, हे सगळे सोलॅनेसी फॅमिलीमध्ये येतं. कुकुरबिटेसी म्हणजे सगळं काकडी, भोपळा वगैरे सगळं. लेग्युमिनेसी म्हणजे सगळे जे वॉल आहे, मटकी आहे, ओके, त्यानंतर पी आहे, हे सगळे लेग्युमिनेसी फॅमिलीमध्ये येतं मोस्टली. ओके. त्यानंतर क्रुसिफेरी म्हणजे सगळं तुमचं हे कोबी, फ्लावर, ओके, त्यानंतर हे आहे तुमचं मुळा आहे, हे सगळं इट बिलॉंग्स टू फॅमिली क्रुसिफेरी. ओके. त्यानंतर रूट क्रॉप, वेगवेगळे रूट क्रॉप्स आहेत. लिफी व्हेजिटेबल मगाशी तुम्हाला बोललो, पालक वगैरे आर ग्रोन इन इंडिया, इंडियन ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल अँड टेम्परेट रिजन. ओके. म्हणजे सगळ्या रिजनमध्ये काय केला जातो, ग्रो केला जातो. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट व्हेजिटेबल ग्रोन इन इंडिया आर ओनियन, टोमॅटो, पोटॅटो, ब्रिंजल, हे सगळ्या गोष्टी जे आहेत. चिली आहे, कॅबेज, कॉलीफ्लॉवर, बॉटल गार्ड म्हणजे भोपळा, कुकुंबर, वॉटरमेलॉन, कॅरट आणि रेडिश, हे मेजर क्रॉप्स आहेत इंडियामधले. ओके. तर हे सुद्धा व्हेजिटेबलमध्ये सुद्धा सेकंड नंबर लागतो आपला, नेक्स्ट टू चायना. ओके. कॉन्ट्रीब्युटिंग 13.38% ऑफ द टोटल वर्ल्ड प्रोडक्शन. ओके. तर सगळ्यात जास्त इंडियामध्ये फर्स्ट पोझिशनला कॉलीफ्लावर जास्त प्रोडक्शन केला जातो जगामध्ये. ओके. सेकंड इज द ओनियन, ओके, कांदा. थर्ड इज द कॅबेज. तर हे काय आहे नंबर वाईज प्रोडक्शनचं. तर व्हेजिटेबल क्रॉप आपण बघितलं. थर्ड ब्रँचेस बघायचे. आता व्हेजिटेबलमध्ये सुद्धा काय आहे, वेस्ट बेंगॉल फर्स्ट क्रमांकवरती आहे, जास्त भाजीपाला लागवड केली जाते. ओरिसा आहे, यूपी, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटका, हे काय ते लिडिंग स्टेट्स आहेत. ओके. नेक्स्ट आहे नेक्स्ट ब्रँचेस, ते म्हणजे फ्लोरिकल्चर, दॅट इज फ्लावर क्रॉप. ओके. म्हणजे कल्टिवेशन ऑफ फ्लावर्स, डिफरंट टाईपच्या फ्लावर्स कल्टिवेशन केला जातो. ह्यामध्ये सगळ्या टाईपच्या फ्लावर्स जेवढे काही डेकोरेशनमध्ये यूज केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी वगैरे, त्याचं बुकेमध्ये वगैरे. फ्लावर कल्टिवेशन इज बिंग प्रॅक्टिस इन इंडिया सिन्स एजेस. इट इज एन इम्पॉर्टंट और इंटिग्रल पार्ट ऑफ द सोशियो कल्चर. ओके. सोशियो कल्चरलचा एक भाग आहे. त्यानंतर रिलिजियस लाईफ. ओके. आपण देवळामध्ये वगैरे त्याचं फ्लावरचं यूज करतो. इन इंडियन पीपल इट हॅज टेकन शेप ऑफ इंडस्ट्री इन अ रिसेंट इयर. ओके. तर इंडिया इज नोन फॉर ग्रोईंग ट्रेडिशनल फ्लावर सच ॲज जॅस्मिन. ओके. जॅस्मिनचा फ्लावर, आता फ्लावर हे डेकोरेशनसाठीच नाहीत की ज्याच्यामध्ये त्याच्यापासून पोस्ट हार्वेस्ट केल्यानंतर त्याच्यापासून ऑइलसुद्धा एक्स्ट्रॅक्ट केला जातो, की जे परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये त्याचा हाय डिमांड आहे. ओके. तर फॉर एक्झाम्पल जॅस्मिन आहे, नंतर मॅरीगोल्ड आहे. ओके. डेकोरेशन, क्रिसॅन्थेमम खूप जगामध्ये फेमस, क्रिसॅन्थेमम, गुलाबानंतर क्रिसॅन्थेममचं जास्त प्रोडक्शन केला जातो. त्यानंतर ट्यूबरोज म्हणजे रजनीगंधा, जे निशिगंधा आपण म्हणतो, क्रॉसेंड्रा आहे. ओके. ॲस्टर आहे. ओके. त्यानंतर कमर्शियल कल्टिवेशन ऑफ कट फ्लावर. कट फ्लावर म्हणजे फॉर एक्झाम्पल रोज आहे, त्याचं कट केलेलं फ्लावर आपण यूज करतो. ऑर्किड्स आहेत, ग्लॅडिओलस आहे, ओके, कार्नेशन आहेत, अँथुरियम आहे, जर्बेरा आहे. ओके. नंबर ऑफ कमर्शियल इम्पॉर्टंट फ्लावरिंग क्रॉप्स. ओके. त्यानंतर सगळ्यात लिडिंग जे स्टेट्स आहे ते म्हणजे तामिळनाडू फ्लावर प्रोडक्शन करण्यामध्ये. कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे, वेस्ट बेंगॉल, सिक्कीम, जम्मू काश्मीर आणि मेघालय. तर हे काय ते लिडिंग स्टेट्स आहेत फ्लावर प्रोडक्शनमध्ये. ओके. नेक्स्ट ब्रँचेस आहे ते म्हणजे प्लांटेशन क्रॉप. प्लांटेशन क्रॉप म्हणजे आपण बघितलं की जे आपण प्लांट लावतो की ज्याच्यापासून जे फ्रूट्स मिळतात, ओके, त्यांच्यापासून आपल्याला जे बेनिफिट होतो इकॉनॉमिकली, ओके, त्याला म्हणायचं प्लांटेशन क्रॉप. इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्टर कंट्रीब्युटिंग अबाउट 7,500 crores टू द एक्सपोर्ट अर्निंग. म्हणजे एवढं जवळपास 7,500 कोटीचं आपल्याला इंडियाला महसूल मिळतो, उत्पन्न आपलं पैसे मिळतात ते शेतकऱ्यांना डायरेक्टली. द मेजर प्लांटेशन क्रॉप include coconut, areca nut, oil palm, cashew, टी, कॉफी, रबर, ओके, व्हॅनिला आहे. असे वेगवेगळ्या प्लांट्स आहेत. फॉर एक्झाम्पल यू कॅन सी हिअर, हा कोकोचा आहे. ओके. कोको प्लांट. हा हे कॉफी, दिस इज अरेका नट. ओके. सॉरी, कोकोनट. तर महत्त्वाचे लिडिंग स्टेट कुठले आहेत तर कर्नाटका, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गोवा आणि आसाम. ओके. महाराष्ट्रामध्ये मेनली जे कोकण पार्ट आहे त्यामध्ये हे फ्रूट क्रॉप्स वगैरे प्लांटेशन क्रॉप केला जातो. ओके.
कर्नाटक, केरळ हे सगळे जे मोस्टली जे वेस्टर्न घाट कव्हर झालेले आहेत तेवढ्या रिजनमध्ये. ओके, आसाममध्ये, गोवा हे सगळे प्लांटेशन क्रॉपसाठी काय ते फेमस आहेत, कारण ह्या ठिकाणी रेनफॉल जास्त आहे, जंगल जास्त असल्यामुळे हे सगळे जंगलामध्ये किंवा सावली कमी, ऊन कमी लागणारे जे काही आहेत क्रॉप्स, तर ह्या ठिकाणी केला जातो कल्टिवेशन. ओके, नेक्स्ट आहे स्पायसेस. ओके, स्पायसेस सगळे मसाल्याचे जे पदार्थ आहेत हे सुद्धा मोस्टली हे महाराष्ट्रामध्ये, हे कोकणा रिजनमध्ये स्पायसेस, किंवा केरळामध्ये जास्त सगळ्यात. ओके, आंध्र प्रदेश, त्यानंतर कर्नाटका ह्याच्यामध्ये नंबर लागतो. दे कॉन्स्टिट्यूट अन इम्पॉर्टंट ग्रुप ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप्स अँड आर डिफाइंड ॲज व्हेजिटेबल प्रोडक्ट्स और मिक्सचर thereof. ओके, फ्री फ्रॉम एक्स्ट्रानिमस मॅटर यूज फॉर फ्लेवरिंग. सगळ्यात महत्त्वाचं हे फ्लेवरिंगसाठी यूज केलं जातो हे स्पायसेस आपण. सीझनिंग, ओके, इम्पार्टिंग अरोमा टू द फूड्स. ओके, सगळ्यात अरोमा येण्यासाठी फूडला आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. नेक्स्ट आहे इंडिया इज नोन फॉर होम. सगळ्यात महत्त्वाचं हे जगामध्ये सगळ्यात जास्त स्पायसेस कल्टिवेशन करणारं हे आपलं देश आहे. ओके, त्यामुळं ब्रिटिश आपल्या भारतामध्ये आले. सगळ्यात कारण ब्रिटिश भारतामध्ये यायचं कारण म्हणजेच मसाल्याचे पदार्थ. सगळ्यात जास्त मसाल्याचे पदार्थ कल्टिवेशन आपल्या भारतामध्ये व्हायचं त्यावेळेला. ओके, तर म्हणून त्याला होम म्हणलेलं आहे आपण, इंडिया आहे जगामध्ये. वाईड व्हरायटी ऑफ लाईक ब्लॅक पेपर, काळी मिरी सगळ्यात फेमस. ओके, कार्डेमम आहे, दालचिनी, जिंजर आहे, टर्मरिक आहे, चिली आहे, कोरिअँडर आहे, ह्याच्या व्यतिरिक्त परत जायफळ आहे, पेपर आहे. ओके, दालचिनी आहे. ओके, नंबर ऑफ डिफरंट स्पायसेस प्लांट. ओके, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात बघा सगळ्यात जास्त जे स्टेट्स आहेत ते म्हणजे केरळामध्ये प्रोडक्शन केलं जातं. त्यानंतर नंबर लागतो आंध्र प्रदेश, त्यानंतर गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटका, ओरिसा आणि तामिळनाडू. तर ओके, दीज आर द लिडिंग स्टेट्स विच प्रोड्युसेस लार्ज नंबर ऑफ स्पायसेस इन इंडिया. ओके, नेक्स्ट आहे मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स. ओके, तर ह्यामध्ये मेडिसिनल प्लांट्समध्ये डिफरंट टाईप्सचे जे मेडिसिनल प्लांट्स आहेत त्या सगळ्या आहे. इंडिया हॅज अ डायव्हर्स कलेक्शन ऑफ मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स. Okay, which are distributed throughout the country. Okay, it has more than 9,500 species with medicinal properties. Okay, जवळपास एवढ्या प्लांट्स आहेत की ज्याच्यामध्ये डिफरंट मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. डिमांड फॉर दोज क्रॉप्स इज इन्क्रीजिंग प्रोग्रेसिव्हली इन बोथ डोमेस्टिक अँड एक्सपोर्ट मार्केट. ओके, म्हणजे डोमेस्टिक म्हणजे इथं आपल्या इंडियामध्ये यूज करण्यासाठी सुद्धा डिमांड जास्त आहे, किंवा एक्सपोर्ट जर करायचं असेल तर त्याला सुद्धा मार्केटिंग चांगल्या पद्धतीचं आहे. ओके, त्यामुळं हे शेतकरी लोक डिफरंट मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांटचे कल्टिवेशन करतात. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट मेडिसिनल प्लांट कुठला आहे की हे जे म्हणजे इसाबगोल. ओके, त्यानंतर पेरिविंकल आहे, कोलियस आहे, अश्वगंधा आहे. ओके, नंतर अरोमॅटिकमध्ये मिंट आहे, ग्रासेस, ओके, गवती चहा वगैरे, दावणा आहे, पच्चोली ऑइल आहे जे ज्याच्यापासून ऑइल बनवलं जातं, पच्चोली वगैरे. असे काही मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट्स फ्यू एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितले मी. तर अशा पद्धतीनं आपण काय केलेलं आहे ह्या ठिकाणी. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव सीन द डेफिनेशन ऑफ हॉर्टिकल्चर, नंतर इम्पॉर्टन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॉर्टिकल्चर आपण बघितले, आणि लास्टली आपण बघितलं ब्रँचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, डिफरंट ब्रँचेस ऑफ हॉर्टिकल्चर. ओके, today we will stop here. In next lecture we will see what is in next point we will see the next point, that is allied branches of horticulture, that is apiculture.